आपण आज भस्माचा महिमा कसा आहे हे बघणार आहोत। शिवपूजनामध्ये भस्माला फार महत्त्व आहे। शिवपूजन करत असताना आधी स्थान शुद्धी करून जिथे शिवपूजा करायची ती जागा पूर्वीच्या काळी गोमयाने सारवून घ्यायचे, पण आता गोमय राहिलेलं नाही, म्हणून आता पाण्याने ते पुसून घ्यावी आणि आपणही शुचिर्भूत होऊन पूजेला बसावं। आणि पूजेला बसल्यानंतर प्रथमतः भस्म 15 ठिकाणी लावायचं आहे। हे पहिलं ठिकाण मस्तकावर, दुसरं कंफाळावर, तिसरं कंठाला, चौथं हृदयाला, पाचवं बिंबीच्या ठिकाणी, अशा प्रकारे दोन्ही भुजाला, दोन्ही दंडाला, दोन्ही मनगटाला, दोन्ही कानाला आणि दोन्ही भुवयाच्या मध्ये असे 15 ठिकाणी भस्म लावावं। आणि भस्म लावून शरीर शुद्धी करूनच शिवपूजनाला बसावा असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। हे भस्माची महती, हे भस्म 3 बोटानं कंपाळाला त्रिपुंड धारण करावं। तर्जनी, मध्यमा आणि अनामिका या 3 बोटांनी भस्म ह्या 15 ठिकाणी लावावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। भस्माचे 3 प्रकार सांगितले। एक भस्म सामान्य भस्म सांगितलेलं आहे। हे सामान्य भस्म पूर्वीच्या काळी गोमय वाळून ती चुलीमध्ये जाळून त्याची राख व्हायची आणि त्या राखानं आपले भांडे शुद्ध करायचे। हे सामान्य भस्म सांगितलेलं आहे। दुसरं भस्म जी आहे ती यज्ञजन्य भस्म सांगितलेलं आहे। यज्ञामध्ये होम हवन आपण जे करतो, समिधा आणून मंत्रानं मंत्रून यज्ञकुंडामध्ये टाकली जाते आणि त्याचं जे भस्म होतं ते पवित्र भस्म यज्ञजन्य भस्म म्हणून प्रगट झालेलं आहे। तिसऱ्या क्रमांकाचं जे भस्म आहे ते गोमय म्हणजे गाईचं शेण वाळवून ते जाळून त्याची राख करून ते वस्त्रगाळ करून आघोर मंत्रानं मंत्रून त्याच्यापासून विभूती तयार होते। तेच विभूती आपल्याला मंदिराच्या दारामध्ये विकायला असते, ते आपण घेऊन लावावी हे भस्म सांगितलेलं आहे। ह्याने तर त्रिपुंड धारण आपण करतो। जे त्रिपुंड धारण करतात त्यांच्या त्या 3 बोटामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवाचा वास आहे। या त्रिपुंड धारणेनं दुर्भाग्याचं रूपांतर सद्भाग्यात सुद्धा होतं, म्हणून सारखं अखंड भस्म कंपाळाला असावं असं भस्माचा महिमा सांगितलेला आहे। जो हे भस्म लावणाराची निंदा करतो तो प्रत्यक्ष शंकराचीच निंदा करतो। भस्म 3 बोट ठळक दिसतात म्हणून जे भस्माची निंदा केली जाते ते भस्माची निंदा म्हणजे महादेवाचीच निंदा सांगितलेली आहे। हा महादेवाचा अलंकार आहे, म्हणून अशी ही भस्माची महती सांगितलेली आहे। भस्म लावूनच पूजा करावी, ते शिवपरमात्म्याला आवडते। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा।